मोबाईल आणि हेडफोनचं वेड युवा पिढीचा जीव घेत आहे. हेडफोन लावून रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या आरती गुरव या विद्यार्थिनीचा रेल्वे खाली येऊन मृत्यू झालाय. आरतीला वाचवण्यासाठी अनेकांनी ओरडून आवाज दिला, पण हेडफोनमुळे आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचलाच नाही. तिचा जीव गेला. हेडफोनमध्ये मृत्यूचं गाणं. रेल्वे रूळ ओलांडताना घात. गाण्याचा मोह, आयुष्याशी द्रोह. तरुणाईला मोबाईलचा जीव घेणा विळखा. रेल्वे रूळ क्रॉस करत असताना आरती गुरव या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. नागपूर लगतच्या डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगवर आरतीनं हेडफोनच्या नादापायी जीव गमावला. मोबाईलवर बोलत आरती रूळ ओलांडत होती. तितक्यात येणारी रेल्वे इतरांना दिसली. त्यांनी मोठ्यानं आरतीला आवाजही दिला, मात्र हेडफोनमुळे आवाज तिच्या कानावर पोहोचलाच नाही आणि रेल्वे खाली येऊन आरतीचा मृत्यू झाला. आरतीच्या कानात हेडफोन नसता तर हा अपघात टळला असता. आजकालच्या तरुणाईला हातात कायम मोबाईल आणि कानात हेडफोन का हवा असतो, हा प्रश्न आता सगळेच विचारतायत. हे असे ॲक्सिडेंट वगैरे खूप होत आहेत ना, ते कानामध्ये जे हेडफोन्स वगैरे टाकत लावता आपण, त्याच्यामुळे खूप दुर्व्यवहार वगैरे होत आहे. त्याच्यामुळे खूप सारे ॲक्सिडेंट्स वगैरे झाले आहेत, तर आपल्या काळजी वगैरे घ्यायला पाहिजे तशी. त्याला साऊंड बी चांगलं वाटते म्हणून. आणि त्याच्यानं काही प्रॉब्लेम बी नाही होत. अगर आपला काही गरजेचं काही ऐकायचं राहिलं ते पण चांगल्याने ऐकू शकतो आपण. आणि जरूरी नाही की सगळेजण म्हणजे इयरफोन वापराल, पण कमी आवाजात वापरा. जास्त आवाज, फुल आवाज करणं जरुरी नाही. मोबाईल, सोशल मीडियाचा मोठा फायदा आहे, मात्र याचं व्यसन घातक ठरत आहे. मोबाईलच्या विळख्यातून सुटका करून घेण्याचं मोठं आव्हान तरुणाई समोर निर्माण झालंय. त्यांच्यामध्ये स्वतःची आयडेंटिटी ही कुठेतरी या वस्तूंमध्ये शोधत असतात. त्याच्यामुळे मोबाईल आहे, हेडफोन्स आहेत, बाईक आहेत, या गोष्टींची क्रेज असते आणि त्यातनं ती आयडेंटिटी स्वतःची ती एक्सप्रेस करायचा प्रयत्न करत असतात. दुसरं एक इंटरेस्टिंग अँगल याच्यात असा आहे, जो आमच्या लक्षात येतो, की ज्या लोकांना सोशल एन्झायटी असते ते लोकांची इंटरॅक्शन टाळण्यासाठी त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसत असतात किंवा हेडफोन घालून ते गाणी ऐकत असतात. म्हणजे आपल्याला लोकांशी बोलायची गरज पडणार नाही, असं होऊ शकतं. मोबाईल आणि हेडफोन वापरताना सर्वांनीच भान राखण्याची गरज आहे. रस्त्यावरून चालताना आणि रेल्वे रूळ ओलांडताना हेडफोन कटाक्षानं टाळायलाच हवेत, कारण हेडफोनमुळे इतर वाहनांचा आवाज येत नाही. तरुणांनी त्यांची सवय बदलली तर त्यांचा प्रवासही सुखरूप व्हायला मदत होईल. ब्युरो रिपोर्ट,